तुमको फटके देना चाहिए क्या फिर? 18 महीने हुए तुम्हारी इतनी बड़ी एजेंसी है, इतना पैसा खर्चा कर रहा है गवर्नमेंट, लोगों को फायदा नहीं तो गवर्नमेंट को गाले हम देते, फिर जिम्मेदार तो तुम लोग है ना। एक काम करू घ्या प्रपोजल ऑलरेडी पाठवलं आणि सगळं आम्ही पोझिशन 4 महिन्यात काय पोझिशन, 6 महिन्यात काय पोझिशन बघितली का तुम्ही? सर आपण मग दुसरं पत्र पाठवलं का होतं तुम्हाला? काय पत्र पाठवलं येतं तुमच्या अपॉइंटमेंट आहे का? सर मिटिंगा घेतल्या त्यांच्या त्या हिशोबाने आम्ही झालं काय ते सांगा. बाकी पत्र पाठवलं मिटिंग झालं काय सांगता तुम्ही? सर आम्ही टर्मिनेट करण्याचे प्रपोजल ऑलरेडी एचओला दिले. त्यांनी प्रश्न सुटणार आहे का? नवीन एजन्सी नेमायला तुम्हाला 18 महिने अजून लागत. काय गोष्टी करता तुम्ही? टर्मिनेट करायचं, टर्मिनेट करण्यात प्रश्न सुटत असतो. पुन्हा नवीन एजन्सी नेमायला 18 महिने लागतील तुम्हाला. मग ते तर आहे, पण ते एजन्सी काम नाही करू लागली सर. काय नाही बोगस एजन्सी आम्हाला परेशान व्हायला लागले. अनेक वेळा फोन लावा, फोन घेतली. खासदार साहेब हे जे एजन्सी ठरलेले आहे त्यांच्या नावावर दुसरे काम करतात, म्हणून या गोष्टी होतात. हे सांगत नाही लोक. हो, ज्या कामाची मुदत 18 महिने आहे आणि हे 18 महिने संपवणे 2 महिने झालेले आहेत, त्या कामाची प्रगती 0 आहे. आणि मग जर असं असेल तर अधिकारावर संतापायचं नाही तर काय. 200-300 कोटीची योजना आहे या संभाजीनगरसाठी आणि एखाद्या एजन्सीच्या भरोश्यावर आपण राहून, तो गुत्तेदार आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे. अधिकाऱ्यांचं काम नाही दर महिन्याला तिथं व्हिजिट केली पाहिजे, त्याचं माइलस्टोन काय काय ते चेक केलं पाहिजे. महिन्याची काय प्रगती, 2 महिन्याची काय, 6 महिन्याची काय. 18 महिने होऊन गेल्यानंतरही अधिकाऱ्यांना या विषयाची कोणतीच जाणीव नाही. आणि खंतपणे रिपोर्ट केले, रिपोर्ट पाठवला, पत्र लिहिलं, असे कागदोपत्री उत्तर कागदी घोडे सांगतात. म्हणून मला असं वाटतं मी त्यांना चांगल्या पद्धतीने फैलावर घेतलं.